आणि यानंतर बातमी आहे बकरी ईद संदर्भातली। बकरी ईदचा सण हा उद्या साजरा होणार आहे, पण मुंबईत या बकरी ईदच्या सणावरनं मोठा बवाल पाहायला मिळाला, मोठा गोंधळ पाहायला मिळाला। बकरे सोसायटीच्या परिसरात आणणं आणि बकऱ्यांची कुर्बानी देणं यावरनं हा सगळा वाद रंगला। मुंबईजवळच्या मीरा रोडमधील पूनम इस्टेट क्लस्टर सोसायटीमध्ये बकरी ईदसाठी आणलेल्या बकऱ्यांवरनं काल वाद झालेला, तर आज मुंबईच्या घाटकोपरमधील सागर सोसायटीत वाद उफाळून आला। सोसायटीमध्ये बकऱ्यांच्या कुर्बानीला सोसायटीतल्या इतर रहिवाशांनी विरोध दर्शवला, तर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सोसायटीला भेट देत कुर्बानीला विरोध केला। इथे पोलिसांचा बंदोबस्तही तैनात केला गेलाय। या सोसायटीत उद्या कुर्बानी होऊ देणार नाही। आता राहिली गोष्ट, ज्या अधिकाऱ्यांचा रोल जो पॉझिटिव्ह असला पाहिजे त्याच्याऐवजी गोंधळ तयार करत होते। मला विश्वास आहे की पुढच्या 2-3 तासात सोसायटीच्या लोकांना जी कुर्बानी करायची आहे, म्हणजे राहणाऱ्या त्यांची कुर्बानीची व्यवस्था महापालिका करीत आहेत, जवळच करीत आहेत, त्यांनी तिथे धार्मिक विधी करावा। त्यामुळे सगळ्यात आधी मीरा रोड पाठोपाठ घाटकोपर आणि त्यानंतर गोरेगावमध्ये सुद्धा बकऱ्याच्या कुर्बानीवरनं हा सगळा वाद पाहायला मिळाला। गोरेगावमधल्या गोकुळधाम सोसायटीमध्ये बकरा कुर्बानीची परवानगी रद्द करण्यात आली। पालिका प्रशासन आणि पोलिसांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला गेला। आज रात्री बकरे सोसायटीमध्येच ठेवले जावेत आणि उद्या त्या बकऱ्यांना दुसरीकडे नेलं जावं आणि कुर्बानी देण्याच्या सूचना पालिकेकडनं दिल्या गेल्यात। सध्या गोकुळधाम सोसायटी परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। दरम्यान याआधी पालिकेकडनं बकरा कुर्बानीसाठी परवानगी दिली गेली होती, पण त्याला भाजपच्या नगरसेविका प्रीती साटम आणि इमारतीतील इतर रहिवाशांनी विरोध दर्शवलेला। नागरिकांच्या वाढत्या विरोधानंतर पालिकेनं कुर्बानीची परवानगी रद्द केली आहे। त्या जागेवरती आम्ही बकऱ्याची कुर्बानी द्यायला देणार नाही। आमचा कडाडून विरोध आहे। आमचे इकडचे स्थानिक नागरिक जे आहेत, मी स्वतः या ठिकाणी आम्ही कुठच्याही सणाला विरोध करत नाहीत आणि त्यांनी त्या नियमाचं पालन करावं। जिथे अधिकृत अलॉटमेंट केलेले आहेत, जिथे अधिकृत दिलेले आहेत, त्यांनी तिकडे ते काम करावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।